सैनिक टाकळीतील प्रस्तावित MIDCला विरोध पाहायला मिळतो। कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। याचा आढावा घेत आंदोलकांशी बातचीत केली आहे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सतेज औंधकर। कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी या गावात प्रस्तावित MIDCला आता तीव्र विरोध होताना पाहायला मिळतोय। याच पंचक्रोशीतील नागरिक आता आंदोलन अंकुश संघटनेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला दिसून येत आहेत। भजन गात या ठिकाणी खरं तर हे सगळे आंदोलक जे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांना विनवणी करण्यासाठी आलेले आहेत की या गावात MIDC नको आहे असं स्पष्ट सांगण्यासाठी गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण करताना हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते शिवाय काही माजी सैनिक देखील या ठिकाणी बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दादा, काय नेमकी तुमची आज मागणी आहे? आम्ही 2023 पासून या ठिकाणी प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींना मागणी करतोय की आमच्या गावची जी संस्कृती आहे, आम्हाला MIDCचा कामगार घडवायचा नाही तर इथं जवान घडवायचा आहे आणि त्या संस्कृतीला अपेक्षित हा विकास नको आहे आम्हाला। इथल्या शेतीचं जे नुकसान होणार आहे, शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे, यासाठी MIDC नको म्हणून आम्ही पाठपुरावा करतोय। गेली 3 दिवस आम्ही या ठिकाणी, आज 3रा दिवस आहे उपोषणाला बसलोय। प्रशासनानं कुठलीही दाद घेतलेली नाही, उलट आम्हाला उपोषणापासून परावर्त व्हा म्हणून नोटिसा काढत आहेत। म्हणजे ही सगळी बळजबरी आहे आणि जोपर्यंत MIDC रद्दचा आदेश हे लोक देत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणावर हटणार नाही, हा आमचा इशारा असेल। नक्कीच आपण पाहतोय की साधारणतः आता त्याची हीच मागणी आहे की सैनिक टाकळीची प्रस्तावित MIDC आहे ती तात्काळ रद्द करावी, अन्यथा आणखीन उग्र मार्गाने आंदोलन देखील या ठिकाणी केलं जाईल असा इशारा या सगळ्या आंदोलकांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।